नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी आपल्यासाठी खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. यात आपण पाहणार आहोत सुंदर अशी बॉर्डर डिझाईन. या सुंदर अशा बॉर्डर डिझाईनसाठी मी आधी हा शेप ड्रॉ केलेला आहे. या डिझाईनसाठी लागणार आहे 3 नंबरचे गोल्डन बीड्स, ड्रॉप शेप कुंदन. त्यानंतर लागणार आहेत हे गोल्डन कुंदन, त्याचबरोबर जरदोजी, शिवणकामासाठी वापरला जाणारा थ्रेड आणि सिंपल निडल. जरदोजी काम असल्यामुळे स्मॉल निडल घ्यायची आहे. चला तर मग वर्कला सुरुवात करूया. निडलमध्ये थ्रेडचे 2 पदर घेतलेले आहे. तर या डिझाईनच्या टोकापासून वर्कला सुरुवात करूया. बघा, टोकावर निडल वर काढलेली आहे. त्यामध्ये 2 बीड्स टाकलेले आहे आणि बीड्स सरकून घेऊन या पद्धतीने निडल खाली टाकलेली आहे. त्यानंतर या दोन्ही बीड्सच्या मध्ये निडल वर काढायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला निडल खाली टाकायची आहे. म्हणजे हे बीड्स चांगल्या प्रकारे फिक्स होतात. पुन्हा याच पद्धतीने 2 बीड्स टाकायचे आहे. बीड्स मागे सरकून घेऊन निडल याप्रमाणे खाली टाकायचे आहे. पुन्हा एका बाजूला निडल, दोन्ही बीड्सच्या मध्ये निडल वर काढायची आहे आणि दुसऱ्या बाजूला निडल खाली टाकायची आहे. या पद्धतीने हे बीड्स इथे पक्के करून घ्यायचे आहे. कर्व शेप असल्यामुळे 2-2च बीड्स लावायचे आहेत. बघा, इथे 3 बीड्स घेतले आहेत तर शेप व्यवस्थित येत नाही. कर्व शेप मध्ये चांगल्या बीड्स बसवल्या जाणार नाही 3 बीड्स घेतले तर, म्हणून 2च बीड्स घ्यायचे आहेत आणि जिथे आवश्यक असेल तिथे 1 बीड घ्यायचं. 2 बीड्स बसून पुन्हा त्यामध्ये एक या पद्धतीने स्टिच घेतल्यामुळे हे बीड्स पक्के बसतात आणि काम मजबूत होते. तुमच्या लक्षात आलेच असेल की सिंपल निडलने सुद्धा आपण खूप छान पद्धतीने बीड्स लावू शकतो. म्हणजे सिंपल निडलने सुद्धा ब्लाउजवर, साडीवर किंवा दुपट्ट्यावर तुम्ही खूप सुंदर असे वर्क करू शकतात. तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, खूप सुंदर प्रकारे हे बीड्स इथे लावले गेलेले आहेत. तर अशाच प्रकारे या पूर्ण डिझाईनवर हे बीड्स लावायचे आहेत. बघा, खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर इथे लावणार आहोत कुंदन. तर त्यासाठी हा ग्लो घेतलेला आहे, फॅब्रिक ग्लू आहे. तर इथे या प्रकारे हे कुंदन लावून घेतलेले आहे. हा व्हिडिओ मिस झालेला आहे. त्यानंतर लावणार आहे जरदोजी. त्यासाठी या पद्धतीने निडल वर काढली आहे आणि त्यामध्ये जरदोजी टाकली आहे दोऱ्यामध्ये आणि जिथून निडल वर काढली तिथेच पुन्हा निडल खाली टाकलेली आहे आणि झालेल्या लूप मधून निडल या पद्धतीने वर काढून पुन्हा खाली टाकून जरदोजी फिक्स करून घेतलेली आहे. तर पहा, या साईडला सुद्धा एक स्टिच घेतलेला आहे, तर दुसऱ्या साईडला सुद्धा या पद्धतीने स्टिच घ्यायचा आहे. तर यासाठी जरदोजीचे 1.5 इंचचे तुकडे कट केलेले आहेत. तर पहा, तुम्ही पाहू शकता, निडल वर काढून जरदोजी निडलमध्ये टाकून पुन्हा निडल तिथूनच खाली टाकलेली आहे आणि या पद्धतीने लूप तयार झालेले आहे ते या कुंदनच्या वरती या पद्धतीने फिक्स केलेले आहे. पाहू शकता, इथे 3 स्टिचेस घ्यायचे आहे हे जरदोजी फिक्स करण्यासाठी. कुंदनच्या दोन्ही साईडला 2 स्टिचेस घ्यायचे आहे आणि एक वर टोकाला. अशा पद्धतीने 3 स्टिचेस घेतल्यामुळे ते जरदोजीचे काम मजबूत होते आणि ते जास्त दिवस टिकते. तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं हे वर्क झालेलं आहे. तुम्हाला जरदोजी वर्क करायचे असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे सिंपल निडलनी वर्क करू शकता. तर तुम्ही पाहू शकता, या आधीचे 3 कुंदन आहे तर त्याच्यात जरदोजी ही व्यवस्थित प्रकारे फिक्स केलेली नाही. तर तुम्ही ते फिक्स व्यवस्थित केली नाही तर तशी दिसू शकते. तर त्यासाठी हे 3 स्टिचेस आहे ते व्यवस्थितपणे स्टिचेस द्या. जरदोजी फिक्स करण्यासाठी जे स्टिचेस आहे ते व्यवस्थित द्या. मी तिथे स्टिचेस दिलेले नाहीये, ते नंतर देणार आहेत. जरदोजी काम करताना खूप काळजीपूर्वक करावे लागते. जरदोजी लावत असताना आपण जे निडल मध्ये टाकतो आणि दोऱ्यात ओढतो, तर ती दोऱ्यात ओढायच्या वेळी सुद्धा ताणते. तर ती ताणली जाऊ नये म्हणून अगदी अलगद हाताने दोऱ्यात घ्यायची असते, जेणेकरून ती खराब होत नाही आणि केलेले वर्क सुंदर दिसते. त्यामुळे जरदोजी वर्क अगदी अलगद हाताने करा आणि काळजीपूर्वक करा. त्यानंतर कुंदन लावण्यासाठी या पद्धतीने ग्लू लावायचा आहे आणि यावर हे गोल्डन कुंदन्स लावायचे आहेत आणि हे पॉइंट्स आहेत इथे सुद्धा कुंदन लावायचे आहे. तर ग्लू लावून घेते. इथे हे गोल्डन कुंदन लावायचे आहे आणि या डिझाईनच्या दोन्ही टोकांना सुद्धा कुंदन लावायचे आहे. अशा प्रकारे सुंदर अशी ही बॉर्डर डिझाईन करून झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली? आवडल्यास लाईक करा आणि यापुढेही अशा सुंदर सुंदर डिझाईन आयडियाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.